अधिक मासात 33 या अंकाला इतकं महत्त्व का? पुरुषोत्तम मासाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? अधिक मास आला की 33 अनारसे, 33 दिवे, 33 वस्तू यांचं दान केलं जातं. पण हा 33 आकडा इतका खास का मानला जातो माहिती आहे का तुम्हाला? यामागे दडलंय एक अद्भुत धार्मिक आणि खगोलीय रहस्य, जे अनेकांना माहीतच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय, तो दरवर्षी का येत नाही आणि 33 या अंकाचं हिंदू धर्मात इतकं महत्त्व का आहे. अधिक मास म्हणजे हिंदू पंचांग हे चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हे सूर्यवर्षापेक्षा साधारण 11 दिवसांनी कमी असतं. हे दिवस दरवर्षी जमा होत जातात आणि जवळपास 2.5 ते 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना निर्माण होतो. यालाच अधिक मास म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात विष्णू सहस्रनाम पठण, नामजप, दानधर्म, होम हवन, उपवास, पारायण अशा अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात. असं मानलं जातं की या महिन्यात केलेलं पुण्यकर्म अनेक पटींनी वाढून फळ देतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अधिक मासात 33 या अंकालाच एवढं महत्त्व का दिलं जातं? यामागे आपल्या हिंदू धर्मातील एक प्राचीन मान्यता आहे. आपल्या धर्मात 33 कोटी देवता मानल्या जातात. 33 कोटी म्हणजे फक्त करोड नव्हे, तर प्रकार किंवा दैवी शक्ती असा त्याचा अर्थही घेतला जातो. अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता असल्यामुळे त्यांच्या पूजेमुळे सर्व 33 कोटी देवता प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या महिन्यात 33 या अंकात अनेक गोष्टी केल्या जातात. आता 33 अंकात काय काय केले जातं तर 33 दिवे लावणे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेसमोर 33 दिवे लावले जातात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुखसमृद्धी वाढते अशी मान्यता आहे. 33 अनारसे किंवा फराळाचे पदार्थ दिले जातात. मुलगी आणि जावयाला घरी बोलावून धोंड्याचं जेवण दिलं जातं. लेक व जावयाला लक्ष्मीनारायणाचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि त्यावेळी त्यांना 33 अनारसे, 33 दिवे, 33 फराळाचे पदार्थ किंवा 33 भेटवस्तू दिल्या जातात. यामुळे भगवान विष्णूंची कृपा मिळते असं मानलं जातं. काही लोक 33 वस्तूंचं दान करतात. त्यामध्ये धान्य, कपडे, फळे, भांडी, अन्न अशा 33 वस्तू गरजूंना दान करतात. दानामुळे पापक्षय होतो आणि पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. अनेक भक्त पूर्ण अधिक मासात म्हणजे जवळपास 33 दिवस एक भुक्त राहतात, उपवास करतात, सात्विक आहार घेतात. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं असं मानलं जातं. पुराणांनुसार इतर महिन्यांनी या महिन्याला कमी लेखलं होतं. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. म्हणून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली भक्ती, जप, दान, सेवा, वाचन याचं फळ अनेक पटींनी मिळतं अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, अधिक मास हा फक्त वाढीव महिना नाही, तर जीवन बदलण्याची एक आध्यात्मिक संधी आहे. या महिन्यात केलेली भक्ती, दान आणि सेवा मनुष्याला ईश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाते. म्हणूनच 33 हा अंक या महिन्यात इतका पवित्र मानला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय. कदाचित म्हणूनच दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास आपल्याला देवाजवळ जाण्याची एक खास संधी देऊन जातो. दान करा, नामस्मरण करा आणि मनापासून भक्ती करा, कारण या महिन्यात केलेलं प्रत्येक चांगलं कर्म 1000 पट फळ देतं असं मानलं जातं. आता समजलंच असेल अधिक मासात 33 या अंकाला इतकं महत्त्व का दिलं जातं. जर तुम्हालाही भगवान विष्णूंवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू आणि अशीच धार्मिक माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.